नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी झालेल्या पेपराची संभाव्य उत्तरसूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले किती मार्क्स आपल्याला मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीची उत्तरसूची याचा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। बघा इथे पहिला प्रश्न, माझ्याकडे संच डी आहे, पण बघा तुमच्याकडे कोणताही संच असू दे, प्रश्न फक्त वर खाली असतात। आता जो इथे 26 नंबरचा प्रश्न आहे त्याचा फक्त प्रश्न क्रमांक वेगळीकडे असेल, पण प्रश्न मात्र सगळीकडे सेमच आहेत। सो तुम्ही प्रश्न वाचून तुमचं उत्तर चेक करा। बघा इथे एकक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज व दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती। मग बघा एकक स्थानी 3 अंक असलेल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर बघा 13, 23, 43, 53, 73 आणि 83 या आहेत एकक स्थानी 3 अंक असलेल्या मूळ संख्या। आता दुसरं काय विचारलं आहे, दशक स्थानी 3 असलेल्या 2 अंकी मूळ संख्या। मग बघा 31 आणि 37 या दोनच मूळ संख्या आहेत बघा दशक स्थानी असलेल्या, यांची बेरीज करूया। 3 एके 3, 3 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 5 15, 3 सक 18, हातचा आला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 7 16, 16 आणि 5 21, 22 23 24 25 26 27 28 इथे बेरीज किती आली 288। यांची बेरीज करूया। 7 आणि 1 8, 3 आणि 3 6 यांच्यातील काय विचारलंय, फरक विचारलाय। मग यांच्यातील फरक बघा 288 मधून 68 वजा करूया। 8तून 8 गेले 0, 8तून 6 गेले 2 आणि हे 2 आपलं उत्तर किती आले 220। पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे। बघा 120 चे विभाजक बघा 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 5 ने पण भाग जातो, 6 ने, 8 ने, 10 ने, 12, 15, 20, 24, 40, 60 आणि हे 120। मग आता बघा बरं विभाजकांची संख्या किती आहे। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15। मग बघा पर्याय क्रमांक 3 मध्ये 15 आहे। पुढचा प्रश्न बघा, खालील आकृतीत रेखांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकांचा सममूल्य अपूर्णांक कोणता। मग आधी हे भाग एकूण किती आहेत मोजा, 1 2 3 4 5, 5 एके 5 15, 5 त्रिक 15 एकूण भाग आहेत 15। रेखांकित म्हणजे रंगवलेला 1 2 3 4 5 6 7, मग 7 अंश छेद 15। आता बघा दिलेला आहे त्याला आपण काय करूया, भाग घालूया। मग इथे बघा आता बघा याचं उत्तर खरं पर्याय क्रमांक 2 आहे। कसं काय बघा, छेद समान करून घ्यायचं असतं। मग इथे आपण छेद समान करून घेऊ शकतो 15ला 3 ने गुणल्यावर, मग अंशाला सुद्धा 3 ने गुणायचं। बघा 27 अंश छेद 45 वजा 3 दुने 6, 15 त्रिक 45। मग आता इथे बघा छेद कसा आहे, समान आहे 45। 27 मधून जर आपण 6 वजा केले तर आपलं उत्तर येतं 21। मग बघा 7 त्रिक 3 7 21 आणि 3 एके 3, 1 राहिलं इथे 3 5 15। मग बघा 7 अंश छेद 15 याचं पण तेच आहे, म्हणून मी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न 29, 395.6 डेसिमीटर बरोबर किती हेक्टोमीटर। मग आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न बघा, जॉनने 5 खुर्च्या 7,750 रुपयांना खरेदी केल्या, वाहतुकीसाठी त्याला 500 रुपये खर्च आला। त्या खुर्च्या त्याने 1600 रुपयास एक याप्रमाणे विकल्या, तर त्याला या व्यवहारात किती रुपये नफा अथवा तोटा झाला। आता बघा जॉनने काय सांगितलंय, बघा 5 खुर्च्यांची किंमत किती आहे 7,750 रुपये आणि वाहतुकीचा खर्च किती आहे 500 रुपये। मग तो आपण काय करायचं ह्याच्यामध्ये मिळवायचा। शून्यांची बेरीज 0, 5 अधिक 0 5, 7 आणि 5 12, हातचा आला 1, 7 आणि 1 8। मग आपलं बघा मग त्याला एकूण किती खर्च आला 8,250। किती खुर्च्यांसाठी 5 खुर्च्यांसाठी। मग आपण काय करूया, एका खुर्चीची किंमत काढूया, कारण एक खुर्ची त्यांनी 1600 रुपयाला विकलेली आहे। मग बघा 8,250 भागिले काय करूया, किती खुर्ची आहेत 5 खुर्ची आहेत। मग बघा 5 एके 5, 3 राहिले वरून घेतला 2, 5 सक 30 वजाबाकी आली 2 वरून घेतले 5, 5 5
25, बाकी आली 0, वरून हा 0 खाली घेतला, 5 0 0 वजाबाकी आली 0. मग एक खुर्ची कितीला बसली? 1650ला. बघा 1650ला एक खुर्ची विकत घेतली आणि विकली कितीला? 1600 रुपयाला. विकले कितीला? 1600 रुपयाला. मग बघा इथे वजाबाकी किती आली? 50. म्हणजे एका खुर्ची मागे त्याला 50 रुपये तोटा झाला. अशा किती खुर्च्या आहेत? 5 खुर्च्या. मग याला काय करूया? 5 ने गुणूया. 5 5 25 आणि हे 0 म्हणजे काय? 250 रुपये त्याला काय झालेला आहे? तोटा झालेला आहे. मग 250 रुपये तोटा. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 1050 चौरस मीटर आहे. भूखंडाची रुंदी 30 मीटर असल्यास भूखंडाची लांबी किती? बघा आयताकृती भूखंड आहे. भूखंडाचे क्षेत्रफळ किती आहे? 1050. भूखंडाची रुंदी आहे 30. तर आपल्याला भूखंडाची लांबी काढायची आहे की नाही. मग आता इथे आपल्याला सूत्र काय वापरायचं आहे? आता इथे आयत आहे ना, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू बिड्थ. मग लांबी माहिती आहे का? नाही माहिती, ते लिहूया. बिड्थ किती आहे? रुंदी आहे 30. क्षेत्रफळ किती आहे? 1050. मग काय करूया? हे इकडे आलं 1050, इकडे गुणाकार होतं, इकडे आल्यावर भागाकार. बघा 3 1 3, 3 3 9, इथे 1 राहिला, 3 5 15. मग बघा एल बरोबर किती आलं? 15. म्हणजे लांबी किती आहे भूखंडाची? 15. सॉरी, इथे आपण 35 लिहिले आणि इथे मी 15 लिहिले, इथे 35 येणार आहे. मग भूखंडाची लांबी किती आहे? तर 35 मीटर. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. रोमन संख्या चिन्हात 49 ही संख्या कशी लिहाल? आता 49 म्हणजे काय? 50 वजा 1 बरोबर 49. मग 50 साठी कोणतं सिम्बॉल आहे? तर यल आहे की नाही. पण मला सांगा 40 कधी लिहितो आपण? 49 कसं लिहितो? 40 अधिक 9 आहे की नाही. मग 40 साठी काय? एल आणि त्याच्या मागे म्हणजे 50 मधून 10 गेले तर 40 आणि 9 साठी काय? आय एक्स. मग बघा बरं पर्याय क्रमांक 3 XL IX. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. खालील चित्ररूप माहितीच्या आधारे प्रश्नांची उत्तरे लिहा. बघा इथे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रमाण. एका चित्रासाठी 5 विद्यार्थ्यांचं प्रमाण दिलं आहे. मग आपण आधी काय करायचं आहे? आता मराठीसाठी किती जण आहेत? हे 7 जण आहेत. मग त्याला 5 ने गुणलं म्हणजे बरोबर 35. मग ह्या पद्धतीने आपण काय करायचं आहे? गुणून ठेवायचं. आता प्रश्न बघा. मराठी, हिंदी व इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गणित, सामान्य विज्ञान व सामाजिक शास्त्रे हे विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांपेक्षा कितीने जास्त आहे? मराठी, हिंदी, इंग्रजी. बघा मराठी, हिंदी, इंग्रजी म्हणजे 35 10 20ची बेरीज करूया. बघा 35 10 आणि 20ची बेरीज करायची. मग बघा 5 5, 3 आणि 1 4, 4 आणि 5 6, किती आले? 65. आणि हे दुसरे 3 विषय कोणते? गणित, सामान्य विज्ञान आणि सामाजिक शास्त्रे म्हणजे 20 30 10. मग बघा इथे 20 30 आणि हे 10 यांची बेरीज 0 3 आणि 2 5, 5 आणि 1 6 60. मग काय सांगितलं? कितीने जास्त कमी आहे? मग काय करायचं? 65 वजा 60. 65 मधून 60 वजा केले, बाकी आली 5. मग कितीने जास्त आहे? तर 5 ने जास्त आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विज्ञान हा विषय शेकडा किती विद्यार्थ्यांना आवडतो? तर आता बघा एकूण विद्यार्थी किती आहेत? या सगळ्यांची जर आपण बेरीज केली आणि त्याला जर आपण 5 ने गुणलं तर एकूण विद्यार्थी आहेत 125. आणि सामान्य विज्ञान, एकूण विद्यार्थ्यांपैकी सामान्य विषयामध्ये किती एकूण विद्यार्थी आहेत? 30 विद्यार्थी. त्यांचा शेकडा काढायचा आहे. मग गुणिले 100. आता बघा 5 ने आपण भागूया. 5 दुने 10, 5 5 25, 5 दुने 10 आणि 5 0 0 बरोबर आहे. आता बघा 5 5 25 आणि 5 चौक 20. आता इथे परत भाग जातो. 5 1 5, 5 6 30. राहिलं काय? बघा 6 गुणिले 4. 1 खाली राहिला तरी त्याचं काही एवढं नाही. मग 6 गुणिले 4 बरोबर किती? 6 चौक 24%. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 15 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी संख्या किती? बघा आता ह्याचं गणित काढायला खूप मोठं आहे. व्हिडिओ पटकन व्हावा म्हणून मी डायरेक्ट ह्याचं उत्तर सांगते. पर्याय क्रमांक 4 60. पुढचा प्रश्न बघा. उत्तम आरोग्यासाठी विद्या दररोज 1.5 तास सूर्यनमस्कार घालते. विजया दररोज 1.25 तास योगासने करते. तर एप्रिल महिन्यात विद्याने विजयापेक्षा किती जास्त वेळ आरोग्यासाठी दिला? आता बघा ही विद्या आणि ही विजया ही रोज काय करते? 1.5 तास. आता 1.5 तास म्हणजे काय? 1 तास 30 मिनिटं. मग 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि वरचे हे 30 मिनिटं म्हणजे 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं. ठीक आहे. आणि विजयाचा म्हणजे 1 तास आणि वर
15 मिनिटं. मग 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 15 मिनिटं ही वजे म्हणजे किती 75 मिनिटं. हे मिनिटामध्ये मी कन्वर्ट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला विचारलं आहे एप्रिल महिन्यात. मग बघा एप्रिल महिन्यात 30 दिवसांचा असतो म्हणून मी या मिनिटांना मी 30ने गुणून घेते दोन्हीकडे. ठीक आहे. बघा 9 त्रिक 27 आणि हे 2 शून्य आहेत तसं हे झालं मिनिटं. आता बघा शून्य बाजूला ठेवूया. 3 5 15 हातचा 1 3 7 21 21 आणि 1 22. मग आता काय सांगितलं आहे किती जास्त करते मग वजाबाकी करायची. 2700 मिनिटातून 2250 मिनिटं वजा करूया. आता बघा 10तून 5 घालवायचे आहे की नाही. 10तून 5 गेले 5 6तून 2 गेले 4 आणि हे 0 450 हे मिनिट आहेत. आता मिनिटाचं तासामध्ये कन्वर्ट करायचं आहे की नाही कारण पर्याय सगळे तासामध्ये आहेत. मग काय करूया 450ला 60ने भागूया. या शून्याला हे शून्य कट झाले. 6 7 42 45मधून 42 गेले बाकी आली 3. ठीक आहे. आता हे बाकी आले इथे आपण पॉईंट घेऊया आणि इथे शून्य घेऊया. 6 5 30 वजाबाकी आली 0. मग आपलं उत्तर काय आलं आहे 7.5 हे तासात कन्वर्ट केलं आहे. मग 7.5 तास पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. एका भ्रमणध्वनी विक्रेत्याने 48,500 रुपयांना खरेदी केलेला भ्रमणध्वनी 48,500 म्हणजे काय 48,250 रुपये कितीला विकला आहे 52,500 रुपयांना विकला. आता बघा 52,500 म्हणजे काय 52,500. ठीक आहे. मग यांची काय किती नफा झाला विचारले. नफा म्हणजे काय करूया वजाबाकी करूया. मग याच्यातून हे काय करूया वजा करूया. 0 इथे 10 इथे 4 10तून 5 गेले 5 राहिले 4तून 2 गेले 2. आता 2तून 8 जात नाही 2 वर घ्या इकडचा एक हातचा इथे इथे 4 12तून 8 गेले 4 राहिले आणि 4तून 4 गेले 0. मग आपलं उत्तर किती आलं 4,250. 4,250 म्हणजे 4,2500 रुपये. 4,2500 रुपये कुठे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 38वा प्रश्न 0 ते 9 मधील कोणतेही 5 अंक प्रत्येकी एकदा वापरून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती की जिला 6ने निशेष भाग जाईल. तुम्ही ते भाग घालवून बघायचं आहे. आता 6ची कसोटी काय सांगते की ज्या संख्येला 2ने भाग जातो आणि 3ने भाग जातो तिला 6ने भाग जाणारच आहे. मग बघ इथे 9 येणार नाही कारण ह्याला 2ने भाग जाणार नाही. हा पर्याय कॅन्सल झाला. आता बघा याची बेरीज किती येते 33 येते आणि याची बेरीज किती येते 30 येते आणि याची बेरीज 38 येते. 38ला 2ने भाग म्हणजे याला 3ने भाग नाही जात म्हणून मग हा पण पर्याय कॅन्सल. आता याच्यामध्ये जर आपण विचार केला तर याला 6ने पूर्ण भाग जातो. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तुम्ही भाग घालवून बघा. बघा खूप सोपा प्रश्न आहे. विश्वास करेल एका 20 रुपयाच्या नोटाच्या बंडलमध्ये 27,301 या क्रमांकांपासून 27,385 या क्रमांकांपर्यंतच्या क्रमाने नोटा आहेत. या बंडलमधील त्याने 27,336 या क्रमांकांपासून 27,345 या क्रमांकांपर्यंतच्या नोटा त्याने मित्राला दिल्या तर विश्वास करेल त्या नोटांच्या बंडलमधील किती रक्कम शिल्लक आहे. खूप सोपं आहे. ह्या किती नोट आहेत ते आपण आधी काढूया. मग बघा शेवटची नोट कोणती आहे 27,385. ही 301 या क्रमांकाची नोट आहे त्याच्याकडे. मग त्याच्या अगोदरचा नंबर वजा करायचा. मग 27,301च्या अगोदरचा नंबर आहे 27,300. वजाबाकी करूया 5 8 0 0 0 म्हणजे एकूण त्याच्याकडे 85 नोट आहेत. आणि बघा आता एवढ्या या नोटा त्यांनी काय दिल्यात त्याच्या मित्राला दिल्यात. मग बघा शेवटची नोट कोणती आहे 27,345 आणि ही नोट त्याच्याकडे आहे म्हणजे 36च्या अगोदरचा अंक वजा करूया. 27,335 वजा करूया. 5तून 5 गेले 0 4तून 3 गेला 1 आणि हे बाकी सगळीकडे 0 म्हणजे 10 नोटा त्यांनी मित्राला दिल्यात. मग आता काय करूया एकूण नोटा आहेत 85 त्याच्यामधून 10 मित्राला दिल्या. मग बघा किती राहिले 75 नोटा राहिल्या. किती रुपयांचा बंडल आहे तो 20 रुपयांच्या नोटांचा बंडल आहे. मग याला काय करूया 20ने गुणूया. बघा 0 बाजूला ठेवूया असं इथे 2 पंचे 10 हातचाला 1 2 साती 14 14 आणि 1 15. मग आता त्याच्याकडे किती रुपये शिल्लक राहिले 1,500 रुपये. पर्याय क्रमांक 3 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी जरा फास्ट घेते पण तुम्ही तुमचे मार्क्स किती आहेत ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यामुळे सगळ्यांनाच अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळेल. 40वा प्रश्न बघा खालीलपैकी अयोग्य विधान कोणते. आता बघा याच्यामध्ये सांगते याच्यामध्ये चौथं विधान हे अयोग्य आहे. पुढचा प्रश्न बघा यांच्या चढता क्रम लावल्यास पहिल्या व मध्यभागी येणाऱ्या संख्येचे निमपट किती. मग बघा पहिली संख्या कोणती येणार आहे ही पहिली ही 2 नंबर
त्याच्यानंतर बघा ही 3 नंबर आणि आता बघा 38 सेम आहे, इथे 3 आहे, इथे 6 आहे, म्हणजे ही 4 नंबर आणि ही 5 नंबर. आपल्याला विचारले पहिल्या आणि मधल्या. मग पहिली संख्या कोणती आहे 32,368 आणि मधली संख्या बघा 5 असल्यावर मधली संख्या कोणती असते 3 असते है की नाही 3 नंबरची. मग याच्यातून काय करायची यांची बेरीज करायची आणि त्या बेरीजीची काय करायची निमपट करायचे. मग बघा 328 8 आणि 8 16 हा चाल 1 6 7 8 आणि हा एक 9 3 आणि 3 6 8 आणि हे 6 एवढं आलं. आता निमपट म्हणजे काय आलेल्या उत्तराला काय करायचं आहे 2 ने भागायचं आहे. मग बघा 2 त्रिक 6 बघा बरं इथे मी भागाकार केलं आहे. मग आपलं उत्तर किती आलं आहे 34 34 8 34 34 8 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा पदावली आहे. पदावलीचा नियम आहे आपल्याला पहिल्यांदा भागाकार करायचा. मग बघा 78 वजा 8 अधिक 10/5 2 गुणिले 2 बघा 78 वजा 8 अधिक 2 दुने 4. मग आता वजाबाकी आणि बेरीज क्रमानेच करायची. 78 मधून 8 गेले 70 70 मध्ये 4 मिळवले आपलं उत्तर आलं 74 पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा या उदाहरणात फुलीच्या जागी समान अंक आहे तर फुलीच्या जागी कोणता अंक असेल. आता बघा यांची बेरीज करा 3 आणि 4 किती आहे 7 आहे. मग आपल्याला माहिती आहे एक उत्तर कधी येतं ज्यावेळेस वर संख्या आहे तीच खाली असल्यावर. म्हणजे बघा 7 1 7 7 1 7 1/1 म्हणजेच 1 म्हणजे छेदामध्ये पण किती अंक येणार 7. मग बघा पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आयुष एका मिनिटामध्ये 125 मीटर धावतो तर 500 मीटर अंतर धावण्यासाठी त्याला किती सेकंद लागेल. मग सरळ काय करायचं बघा इथे मी नेहमी मुलांना शिकवते 125 म्हणजे हा पाव भाग आहे बरोबर आहे. 125 हे झाले 250 परत हे 125 आणि हे 125. मग ह्याला जर 125ला जर आपण 4 ने गुणलं तर आपलं उत्तर किती येतं 500 येतं. मग मला सांगा 4 मिनिटामध्ये तो काय करणार आहे 500 मीटर अंतर धावणार आहे. आता हे सेकंदामध्ये विचारलं आहे. मग 1 मिनिट बघा 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग 4 मिनिट म्हणजे किती 60 गुणिले 4. मग बघा 6 चोक 24 आणि हे 0 240 सेकंड. बघा बरं पर्याय क्रमांक कितवा आहे 2 पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा पुढचा प्रश्न एका गावात पुरुष व स्त्रियांची एकूण संख्या किती आहे 1400 आहे. त्यात पुरुष किती आहेत 560 आहेत. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त अथवा कमी आहे. आता बघा एकूण आहेत एवढे त्यातले पुरुष एवढेत. मग या दोघांची काय करूया वजाबाकी करूया. जर या दोघांची जर आपण वजाबाकी केली तर आपलं उत्तर किती येतं 840 येतं. आता काय विचारले स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा शेकडा कितीने जास्त आहे. मग बघा एकूण किती आहेत 1400 मग स्त्रियांची संख्या किती आहे 840 आणि शेकडा विचारले म्हणून मग हे 100. या 2 शून्याला हे 2 शून्य कट करूया. आता बघा सॉरी इथे थोडीशी मिस्टेक झाली. आपल्याला विचारलं आहे काय प्रश्न स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा. मग काय केलं स्त्रियांची संख्या 840 आणि पुरुषांची 560 यांची वजाबाकी केली 280 आलं. आता शेकडा कितीने जास्त आहे मग हे 280 स्त्रिया जास्त आहेत ना. मग एकूण किती आहे 1400 स्त्रियांची जास्त संख्या किती आहे 280 गुणिले काय केले इथे 100. या 2 शून्याला हे 2 शून्य कट केले. बघा 14 1 14 14 दुने 28 14 0 0. मग बघा किती 20% आलं ना. मग 20%ने काय आहे 20%ने जास्त कारण स्त्रियांची संख्या आपल्याला कितीने जास्त किंवा कमी होईल. मग स्त्रिया जास्त आहेत मग कितीने जास्त आहेत तर 20%ने जास्त आहे. पुढचा प्रश्न बघा एका आयताकृती शेताला तारेचे 3 पदरी कुंपण घालण्यासाठी 1080 मीटर तार लागली. शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट असल्यास शेताची रुंदी किती. बघा हे आयताकृती काय आहे शेत आहे त्याला 3 पदरी कुंपण घालण्यासाठी किती लागलं 1080. मग बघा आयताची परिमिती करताना आपण काय करूया 3 ने गुणूया 3 ने भागूया म्हणजे आपल्याला 1 पदरी निघेल. मग 1 पदरी म्हणजेच शेताचं परिमिती. मग बघा 3 त्रिक 9 वजाबाकी आली 1 वरून घेतला 3 सक 18 वजाबाकी आली 0 वरून घेतला 0 3 0 0 वजाबाकी आली 0. मग इथं उत्तर किती आलं 360. मग या आयताची परिमिती किती आहे 360 मीटर आहे. ठीक आहे. आता आपल्याला विचारले शेताची लांबी रुंदीच्या दुप्पट आहे. मग आपल्याला शेताची रुंदी विचारले. मग इथे आपण काय करायचं माहिती आहे का
इथे आपण पर्यायांचा वापर करूया. असं सुद्धा उत्तर येतं, पण मी इथे रुंदी घेते 60. मग 60च्या दुप्पट लांबी म्हणजे किती? 120. मग बघा बरं, आयताच्या परिमितीचं सूत्र आहे 2 लांबी अधिक 2 रुंदी. मग 2 लांबी किती आहे? 120 अधिक 2 रुंदी किती आहे? 60. बघा 12 दुने 24, 240 अधिक 6 दुने 12 आणि हे 0. यांची बेरीज बघा 360 मीटर. मग बघा बरं, आयताची परिमिती 360 मीटर आहे आणि आपण सुद्धा तेच काढले, म्हणून मग आपण जो पर्याय घेतलाय तो कसा आहे? करेक्ट आहे. शेताची रुंदी विचारले, उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. हे अंक प्रत्येकी किमान एकदा वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता बघा ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 6 दशक गुणिले 5 दशक. 6 दशक म्हणजे किती? 60. 5 शतक म्हणजे किती? 500. मग ह्यांचा गुणाकार 6 पंचा 30. 1 2 3 1 2 3 0. आता बघा 300 शतक हे 300 आहेत, तसं शतक म्हणजे 2 0. मग बघा बरं 1 2 3 4 आहे की नाही? मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न बघा. 3005 मधून किती वजा केले तर उत्तर हे येईल? मग आपल्याला माहिती ही संख्या मोठी आहे, मग याच्यातूनच आपण हे काय करूया? वजा करूया. बघा 3005 मधून काय करूया? वजाबाकी करूया. आता इथे काही नाही म्हणजे 0 घेऊया. 0तून 3 जात नाहीत, मग आपण काय करतो? इकडचा एक ह्याचा तिकडे घेतला 4. 10तून 3 गेले 7. 4तून 9 जात नाहीत. आता इथे बघा आपण मोठी मुलं आहोत, इकडचा ह्याचा इथे 10 जातात, इथे इथलं 10 इकडे असं करतो की नाही आपण? मग इथे 9 9 मांडून घेऊया. 15तून 9 गेले 5 आले. 9तून 8 गेला 1. 9तून 1 गेला 8 आणि 2तून 1 गेला 1. मग आणि ते पॉईंट आहे तसं. मग बघा आपलं उत्तर किती आलं आहे? 1815.7. बघा बरं 1815.7. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. 4 तास 35 मिनिटे अधिक 3 तास 25 मिनिटे बरोबर किती? बेरीज करायची आहे. 4 35 अधिक 3 25. बघा यांची बेरीज आणि 7. आता आपल्याला माहिती आहे 60 मिनिटं म्हणजेच 1 तास. मग काय करायचं? हा 60 मिनिटं इथे वजा करायचे आणि ते 1 म्हणजे 8 तास. पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. मग ह्यांचा जर आपण योग्य चढता क्रम लावला तर या पद्धतीने आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा. 3 तास चालणारी एक परीक्षा 14 वाजून 15 मिनिटांनी संपली, तर 12 ताशी घड्याळानुसार परीक्षा किती वाजता सुरू झाली? आता 14 म्हणजे किती? बघा 12च्या नंतर 1 आणि 2 म्हणजे 2 वाजून 15 मिनिटांनी ती परीक्षा संपले. मग 3 तास अगोदर सुरू झाले. मग बघा 2:15च्या अगोदर 1:15 इथे 1 तास झाला. 1:15च्या अगोदर 12:15 इथे झाले 2 तास आणि 12:15च्या अगोदर 11:15 इथे झाले 3 तास. म्हणजे ती परीक्षा किती वाजता सुरू झाली होती? दुपारपूर्व म्हणजे मध्यान्हपूर्व 11 वाजून 15 मिनिटांनी सुरू झाली. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा हे असं उत्तर काढले. मग आपलं उत्तर आले 5500 रुपये. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. खालील आकृतीत तयार होणाऱ्या विशाल कोणांची संख्या लघुकोणांच्या संख्येपेक्षा कितीने कमी आहे? बघा याच्यामध्ये एकच विशाल कोण आहे. हा जर सरळ असा घेतला इथपर्यंत तर हे सगळे कसे आहेत? लघुकोण आहेत, कारण काटकोणापेक्षा कमी म्हणजे लघुकोण. मग याच्यामध्ये एकच विशाल कोण आहे. आता बाकी बघा 1 2 3 आणि हे 4 ह्यांची बेरीज करूया. 4 आणि 3 7 8 9 10 आणि बघा हा पण एक छोटा काय आहे? हे म्हणजे एकूण 11 लघुकोण आहेत आणि त्याच्यातून एक विशाल कोण वजा केला. किती आहे? 10. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा. एका शालेय सहलीसाठी 98,980 रुपये खर्च झाला. सहलीमध्ये 49 विद्यार्थी सहभागी झाले असल्यास प्रत्येक विद्यार्थ्याकडून किती वर्गणी घेतली? मग आता इथे काय करायचं तर बघा 98,980ला 49ने काय करूया आपण? भागूया. मग बघा इथे 49 दुने 98 वजाबाकी आली 0 0. इथून 1 घेतला, इथे 0चा भाग बघा वरून 8 घेतले. 49 दुने 98 वजाबाकी आली 0. परत वरून 0 घेतला, 0ला 0चा भाग इथे 0. मग आपलं उत्तर किती आलं? 2020. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडून 2020 रुपये वर्गणी घेतलेली आहे. पुढचा प्रश्न बघा. सानियाने दुकानातून 48 रुपये प्रति किलोग्राम दराने 15 किलो तांदूळ आणलाय. बघा 48 गुणिले काय करूया इथे? 15 करूया. आणि 42 रुपये प्रति किलो दराने 5 किलो साखर आणले. 42 गुणिले 5 करूया ही साखर. आणि बघा 170 रुपये प्रति किलो दराने 2 किलो शेंगदाणे आणलेत. मग 170 गुणिले 2. मग आता बघा यांचा गुणाकार
बघा यांचा गुणाकार आहे 720, यांचा गुणाकार आला 210 आणि यांचा गुणाकार आला 17 दुणे 34 आणि हा 0. मग आता त्याने दुकानदाराला काय दिले 500 रुपयाच्या 3 नोटा. 500च्या 3 नोटा म्हणजे किती 1500. बघा इथे प्रश्नामध्ये यांची बेरीज जर आपण केली तर हिशोब किती होतो 1270 रुपये. त्याने दुकानदाराला 500च्या 3 नोटा दिल्यात. मग 5 त्रिक 15 म्हणजे एकूण 1500 रुपये दिले. मग दुकानदारांचं हे बिल तो काय करेल वजा करेल. मग ह्यांची वजाबाकी केली तर बाकी किती आली 230 रुपये. मग बघा बरं 230 कुठे आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा 240 ते 35% म्हणजे किती. नेहमी मी मुलांना सांगते 6चे म्हणजे गुणाकार. मग बघा 240 गुणिले 35 आणि टक्के आहेत म्हणून मग खाली छेदात 100. शून्याला शून्य कट केले. आता बघा 5 दुने 10, 5 7 35. बघा इथे बेक के बे बे दुने 4 राहिले काय 12 गुणिले 7. मग 12 7 84. बघा बरं पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पण सोपा आहे. 35ला 7ने गुणण्याऐवजी 11ने गुणल्यास गुणाकार कितीने जास्त येईल. मग बघा 35ला 7ने गुणल्याऐवजी कितीला 35ला 11ने गुणले. मग आधी यांचं उत्तर करूया. 7 5 35 7 3 7 त्रिक 21 22 23 24 उत्तर आलं 245. 11 5 55 हाताला 5 11 त्रिक 33 34 35 36 37 38 उत्तर आलं 385. कितीने जास्त कमी म्हणजे वजाबाकी. याच्यातून हे वजा करा 245. 5तून 5 गेले 0, 8तून 4 गेले 4, 3तून 2 गेले 140. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या संयुक्त संख्या किती. बघा 1 ते 100 मध्ये 5 हा अंक असलेल्या एकूण संयुक्त संख्या आहेत एवढ्या म्हणजे एकूण संख्या आहेत 16. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा 45.25 या दशांश अपूर्णांकांचे योग्य पद्धतीने वाचन कसे कराल. 45.25 पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा 35च्या सर्व विभाजकांचा गुणाकार हा 35च्या सर्व विभाजकांच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 35चे विभाजक लिहूया. बघा 35ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो तर बघा 35चे विभाजक आहेत 1 5 7 आणि 35. मग बघा या सगळ्या संख्यांची बेरीज पण विचारली आणि गुणाकार पण विचारला आहे. मग या सगळ्या संख्येचा गुणाकार येतो 1235. बघा 35 हे बाजूला होते 7 5 35 आणि 35 1 35. मग 35 गुणिले 35 यांचा गुणाकार येतो 1225. आणि काय सांगितलंय बेरीज पण. मग बघा 7 5 12 12 आणि 1 13. मग याच्यामध्ये 13 मिळवा. 5 आणि 3 8 आणि 3 आणि 1 4 48. मग कितीने जास्त. मग काय करायचं आहे 1225 मधून 48 काय करूया कितीने जास्त आहे म्हणजे वजाबाकी करूया. मग बघा बरं 15तून 8 गेले 7 राहिले. 11तून 4 गेले 11तून 4 गेले 7 राहिले आणि हे 11. उत्तर किती आले 1177. पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा एका मिठाईच्या खोक्यात 17 किलोग्राम 250 ग्रॅम मिठाई होती. त्यातील 13 किलोग्राम 750 ग्रॅम मिठाई विद्यार्थ्यांना वाटली तर खोक्यात किती शिल्लक राहिली. मग बघा 17 250 मधून 13 750 वजा केलं 0 0 इथे 12 आणि इथे 6. 12तून 7 गेले किती राहिले 5 राहिले आणि 6तून 3 गेले 3, 1तून 1 गेले 0. मग किती 3500. मग 3 किलोग्राम 500 ग्रॅम मिठाई शिल्लक राहिली. त्रिकोणाच्या एका बाजूची लांबी 14 सेमी असून उरलेल्या दोन्ही बाजू समान लांबीच्या आहेत. जर त्रिकोणाची परिमिती 55 सेमी असल्यास समान लांबी असणाऱ्या बाजूची प्रत्येकी लांबी किती. बघा त्रिकोणाची एक बाजू दिले 14 आणि बाकी या दोन्ही कशा आहेत समान आहेत. परिमिती म्हणजे काय त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज किती आहे 55 आहे. मग या 55 मधून आपण ही बाजू काय करूया जी माहिती ती बाजू वजा करूया. 5तून 4 गेला 1, 5तून 1 गेल्या 4 41. आता हे निम्म ना. मग या 41ला जर आपण 2ने भागलं तर आपलं उत्तर किती येतं तर बघा आपलं उत्तर आहे बघा यांचा या पद्धतीनं भागाकार करायचं. उत्तर आलं 20.5 सेमी. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न एका बागेत एकूण 2060 फुले झाडे आहेत. 206 मोगऱ्याची, 515 जाईची, 618 सदाफुलीची आणि उरलेली झाडे गुलाबाची आहेत. तर गुलाबाच्या झाडांची शेकडेवारी काढायची म्हणजे शेकड्यात किती झाडे आहेत विचारले. मग बघा दिलेल्या माहितीनुसार बघा या पद्धतीने आपण यांची झाडांची बेरीज केली तर 1339 झाली.
मग बघा 2060 एकूण झाडातून जर या सगळ्यांची बेरीज वजा केली तर 721 ही गुलाबांची संख्या. आपल्याला गुलाब किती टक्क्यात विचारलं. मग एकूण झाडं 2060 आणि त्याच्यावर गुलाबाच्या झाडांची संख्या गुणिले 100 ह्यांचा आपण जर भागाकार केला तर बघा या पद्धतीने आलं उत्तर 35%. इथे मी 103ने 3605ला भागलं आहे. मग बघा इथे उत्तर आलेलं आहे 35%. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता मी हे एक्सप्लेन करत बसले तर व्हिडिओ मोठा होईल. पुढचा प्रश्न बघा. 96,431 मधील दशक स्थानच्या आणि हजार स्थानच्या अंकांच्या स्थानिक किमतींच्या किती पट आहे विचारले. मग दशक स्थानी आहे 30. मग इथे लिहून घेऊया 30 आणि हजार स्थानी एकक दशक शतक. हजार स्थानी 6000. ठीक आहे. किती पट सॉरी इथे शून्य काही गुणाची गरज नाही. शून्याला शून्य गेले बघा. इथे 3 1 3 3 2 6 3 0 0 3 0 0 म्हणजे एक काय उत्तर 1/200. पर्याय क्रमांक 1 हे आपले योग्य उत्तर आहे. बघा इथे पुढचा प्रश्न. एक पुस्तक छापण्यासाठी 36 पाने लागतात तर अशी 16 पुस्तके छापण्यासाठी किती ग्रोस कागद लागतात. आपल्याला ग्रोसमध्ये उत्तर विचारले. बघा 36 गुणिले 16 करायचं. एका पुस्तकाला 36 पाने मग 16 पुस्तकांचं किती झाले 576 पाने झालं. आता ते ग्रोसमध्ये विचारले. मग एक ग्रोस म्हणजे 144 कागद. मग 4 ग्रोस म्हणजे काय 144 गुणिले 4 बरोबर 576. मग आपल्याला ग्रोसमध्ये विचारले म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ग्रोस कागद लागतील. पुढचा प्रश्न बघा. अमोलने एक सायकल 7,980 रुपयांना घेतली. विकल्याने त्याला 1,050 रुपये तोटा झाला. काय झाला 1,050 रुपये तोटा झाला. विकली म्हणजे काय विक्री किंमत आणि तोटा झाला आहे की नाही. मग आपल्याला विचारले काय खरेदी किंमत विचारले की नाही. काय विचारले खरेदी किंमत. मग आता बघा या दोघांची आपण बेरीज करूया म्हणजे आपल्याला खरेदी किंमत कळेल. 0 8 5 13 हाताला 1 9 आणि 1 10 हाताला 1 7 8 9. मग उत्तर किती आलं 9,030 रुपयाला सायकल खरेदी केली होती. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आपल्याला पुढचा प्रश्न विचारला आहे. एका आयताची व चौरसाची परिमिती समान आहे. म्हणजे हा आयत आहे आणि हा चौरस आहे पण त्या दोघांची परिमिती समान आहे. आयताची लांबी 18 आहे आणि रुंदी 14 आहे. तर चौरसाचे आपल्याला क्षेत्रफळ काढायचं आहे. मग आयताच्या परिमितीचं सूत्र काय 2 लांबी अधिक 2 रुंदी. मग लांबी आहे 18 रुंदी आहे 14. मग 18 दुने 36 आणि 14 दुने 28 यांची बेरीज केली 64 सेमी आली. म्हणजे आयताची परिमिती किती आली 64 सेमी. मग चौरसाची परिमिती सुद्धा कशी आहे समान आहे ना म्हणजे 64च आहे बरोबर 4 गुणिले बाजू. आयता चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे 4 गुणिले बाजू. परिमिती माहिती आहे 64 आणि हे 4 गुणिले बाजू. आता 4 इथे गुणाकाराच्या रूपात आहेत. मग इकडे काय करूया 64 भागिले 4 बरोबर बाजू. मग मला सांगा 64ला जर आपण 4ने भागलं तर उत्तर किती येतं 16. म्हणजे चौरसाची एक बाजू किती आहे 16 आहे. मग आता काय चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. चौरसाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय बाजूचा वर्ग. बाजू आहे 16 मग 16चा वर्ग. मग आपल्याला वर्ग पाठ आहेत 16चा वर्ग आहे 256 आणि वर्ग नेहमी चौरस सेमी असा लिहितात म्हणजे चौ पुढे लिहितात. म्हणून मग बघा असं उत्तर कुठे आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न बघा. खालील वजाबाकीत चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील. आता इथे बघा यांची वजाबाकी तर करायची आहे. वजाबाकी करूया. 7तून 9 जातात का नाही जात. मग आपण काय घेतो इथे 17 घेतो. मग बघा 7तून 9 गेले जात नाहीत. मग इकडचा आपण हातचा घेतला इथे 0 आले आहे की नाही. मग बघा 17तून 9 गेले 8 राहतात. मग बघा त्रिकोणाच्या जागी 8 येणार. मग बघा हा पर्याय येणार नाही हा पण पर्याय येणार नाही कारण त्रिकोण 2 नंबरला आहे. मग ते एकतर हा किंवा हा येणार. आता बघा 0तून 2 जात नाहीत. मग आपण काय करतो इकडचा एक हातचा घेतो आणि इथे एक ठेवतो बरोबर आहे. मग 10तून 2 गेले 8 गेले. आता आपण इथे जर 0 ठेवला 0तून आता बघा याच्यातला हातचा इथे घेतल्यावर 10 झाले इथे 2 राहिले. 10तला एक तिकडे गेला इथे किती राहिले 9 राहिले. 9तून 2 गेले 7 राहिले. बघा 2तून 3 जात नाहीत परत इकडचा एक हातचा. 12तून 3 गेले 9 राहिले. 3तून 1 गेला 2 राहिले. म्हणजे इथे कोणता अंक घेतला आपण 0. मग चौकोन म्हणजे काय 0. मग 0 8 कुठे आहे पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा एका माध्यमिक विद्यालयात एकूण 924 विद्यार्थी आहेत. त्यातील 207 विद्यार्थी बसने 311 विद्यार्थी सायकलने आणि उरलेले विद्यार्थी पायी येतात. तर किती विद्यार्थी विद्यालयात पायी येतात. मग बघा एकूण विद्यार्थी आहेत 924 गुणिले 207 बसने येतात. मग हे बघा ह्यांचा आपण भागाकार करून या पद्धतीने उत्तर काढलं. बसने 264 विद्यार्थी तसंच 924 एकूण विद्यार्थी 311 सायकलने. मग यांचा पण गुणाकार करून असं काढलं उत्तर भागाकार करून असं उत्तर काढलं.
252 सायकलने. आता काय विचारले आणि उरलेले विद्यार्थी पायी येतात. मग या दोघांची बेरीज केली, मग बेरीज किती आली 516. एकूण विद्यार्थी आहेत 924, त्याच्यामधून हे 516 वजा केले, मग आपलं उत्तर आलं 408. मग 408 विद्यार्थी विद्यालयात पायी येतात. मग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. बघा आता पुढचा प्रश्न, आकृतीमधील इष्टिका चिठ्ठीच्या QKLR च्या पृष्ठाच्या लगत नसणाऱ्या पृष्ठाचं नाव काय. मग बघा QKLR हा आहे, मग याच्या लगत नसणारा, मग लगत कोणता नाही तर जो अपोजिट आहे म्हणजे समोर आहे तो याच्या लगत नाही आहे. मग बघा PJMS पर्याय क्रमांक 1 हा त्याच्या लगत नाही. बघा 10,800 रुपयांचे दशादशी 6 दराने 1944 रुपये सरळ व्याज होण्यासाठी किती वर्षे लागतील. बघा सरळ व्याजाचं हे सूत्र या पद्धतीने किमती लिहिल्या, व्याज आहे एवढं, मुद्दल गुणिले दर आहे आणि आपल्याला कालावधी माहीत नाही आहे, भागिले 100 हे सूत्र. या सूत्रानुसार आपण केलं. हे इकडे होतं, याचं इकडे आल्यावर काय झालं भागाकार झालं, या दोघांचा गुणाकार केला एवढं आलं. आता इथे आपण भाग घालवला आहे, मग बघा आपलं पूर्ण उत्तर आले 3, म्हणून मग कालावधी किती आहे 3 वर्ष. बघा इथे तुम्ही भाग समजून घ्यायचा आहे, एवढं मी एक्सप्लेन करतो, व्हिडिओ मोठा होईल. मग आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3 वर्षे. पुढचा प्रश्न बघा, किसन रवानी 15 फेब्रुवारी 2020 पासून 14 एप्रिल 2020 पर्यंत दररोज 1 लिटर दूध घेतले. या कालावधीत दुधाच्या बिलाची रक्कम 3,540 रुपये असेल तर दुधाचा दर प्रति लिटर किती रुपये होता. आता बघा 2020 हे लीप वर्ष आहे, मग फेब्रुवारी महिन्यामध्ये एकूण किती दिवस असणार आहे तर 30 दिवसांचा हा फेब्रुवारी महिना आहे. 15 फेब्रुवारीला त्यांनी दूध घेतलेलं आहे, म्हणजे एकूण 29 दिवस, त्याच्यामधून 14 पहिले दिवस काय करूया वजा करूया. मग इथे उत्तर किती, फेब्रुवारी महिन्याचे दिवस किती आले 15 दिवस आले. फेब्रुवारीच्या नंतर महिना असतो मार्च 31 दिवसांचा आणि त्याच्यानंतर एप्रिल किती दिवसाचा तर एप्रिलच्या 14 एप्रिलपर्यंतच दूध घेतलं, म्हणून मी इथे 14. मग या दिवसांची काय करूया बेरीज करूया. 5 आणि 1 6, 6 आणि 4 10, हातचाला 1, 3 4 5 आणि हा 1 6, किती 60 लिटर दूध घेतलं आहे. आता बघा आपल्याला 1 लिटरचा रेट काढायचा आहे. मग इथे काय करायचं, एकूण बिल किती होतं तेवढ्या 60 लिटरचं 3,540. मग याला 60ने आपण काय करूया भागूया, शून्यांची वजा शून्य कट केले, 6 पंचा 30, 6 पंचा 30 आणि 6 9 54, वजाबाकी आली 0. बघा मग आपला भागाकार किती आला आहे 59 रुपये, म्हणजे 1 लिटर दूध हे 59 रुपये आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न बघा, 711 मधून किती वजा केले म्हणजे वजाबाकी 307 येईल. मग आता बघा 711 मधून किती वजा केले तर उत्तर किती येतं 307. मग आपण काय करूया याच्यातूनच हे वजा करूया. मग कसं करायचं, 711 मधून जर मी 307 वजा केलं तर किती. आता बघा छेद समान असल्याशिवाय वजाबाकी होते का नाही होत. मग काय करायचं, या 11च्या पड्यात 7 नाहीत, 7च्या पड्यामध्ये 11 नाहीत. मग काय करायचं, या दोघांना याने गुणायचं, या दोघांना याने गुणायचं. मग बघा इथे दोघांकडे दुसऱ्याच्या छेदाने म्हणजे 7ने गुणलं आणि या दोघांना 11ने गुणायचं. या पद्धतीनं 7 7 49 छेद 11 7 77 वजा 11 त्रिक 33 आणि 11 7 77. मग बघा बरं 9तून 3 गेले 6 राहिले, 4तून 1 गेला 16 राहिले आणि छेद आहे तसं 77 एकदाच असतो. मग आपलं उत्तर काय येणार 16°77. बघा बरं पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा बऱ्याच मुलांना प्रश्न पडेल की असं कसं, तर बघा आपण आता ह्याच्यातून काय करूया 7/11 मधून आपलं उत्तर काय आलं 16°77 वजा इथे किती वजा केलं इथे होतं की नाही. मग इथे मी काय घेतलं, हा घेतला पर्याय 16°77 हे घेतलं वजा केलं तर उत्तर बरोबर 307 येते का ते चेक करायचं आहे. मग बघा 11च्या पड्यामध्ये छेद समान करून घेतल्याशिवाय वजाबाकी होत नाही. मग काय करूया 11ला आपण 7ने गुणलं तर येते. बघा इथे 7ने गुणलं आणि इथे पण 7ने गुणलं, 7 7 49 11 7 77 वजा 16°77. मग बघा वजाबाकी किती येते, 9तून 6 गेले 3 आणि 4तून 1 गेला 3 33 आणि छेद 77. आता बघा याला भाग घालूया, 11 त्रिक 33 आणि 11 7 77. मग बघा बरं 3°7.
तेच उत्तर आहे, म्हणून आपण जे उत्तर या पद्धतीने काढले ते कसं आहे, करेक्ट आहे. पुढचा प्रश्न बघूया. 24,500 अधिक 825 अधिक 8,500. 24,500 म्हणजे किती? 23,750. 825 म्हणजे किती? 825. आणि 8,500 म्हणजे 8,500. यांची बेरीज सांगितली आहे. मग बघा, 5 5, 5 आणि 2 7, 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, हाताला 2, 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, हाताला 1 3. मग आपलं उत्तर किती आलं आहे? तर 33,075. मग बघा बरं, 33,075 पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणाचे सोडवून घेतलेले आहे. आपल्याला किती मार्क्स मिळतात ते तुम्ही चेक केलंच असेल. आपल्याला किती मार्क्स मिळतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मराठीची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि थोड्याच वेळात आपण पेपर 2 म्हणजे इंग्रजी आणि बुद्धिमत्तेचा संभाव्य उत्तरसूचीचा व्हिडिओ आपण करत आहोत. तोही तुम्ही बघा. त्याची पण लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.